नमस्कार मंडळी, सावजी किचन टिप्समध्ये आपलं स्वागत आहे. मला बरेच असे लोक विचारतात आणि कॉमेंट्स पण करतात की सावजी लोकांच्या भाज्या एवढ्या टेस्टी का होतात. तर त्याबद्दलच मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे किंवा शेअर करणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अगोदर एका भांड्यात किंवा कढईत तेल घाला. तेल गरम झालं की त्यात कांदा घाला. कांदा हलका ट्रान्सपरंट झाला की त्यात अद्रक लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या. नंतर त्यात कच्च्या भाज्या घाला. आता दुसरी टिप्स, कच्च्या भाज्या घातल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट आणि कांद्याबरोबर छान मिक्स करून घ्यायचं, छान कोट होऊ द्यायचं आणि तसंच झाकून एकदम स्लो फ्लेमवर 5-7 मिनिटं भाज्या मुरू द्यायच्या, अगदी मंद गॅसवर. तिसरी टिप, 5-7 मिनिटांनंतर सुके मसाले घालायचे. हळद, तिखट, मीठ, धने जिरे पावडर, सावजी मसाला, गोडा मसाला आणि छान मिक्स करून त्यात पाणी घाला आणि शिजू द्या भाजी पूर्णपणे. पूर्णपणे भाजी शिजल्यानंतर त्यात चिमूटभर धणे जिरे पावडर, सावजी मसाला आणि गोडा मसाला घाला आणि कोथिंबीर भरपूर घाला आणि पटकन झाकून द्या. एका प्लेटनी किंवा झाकणाने 2-3 मिनिट तसंच राहू द्या. नंतर भाजी सर्व करा. ही एक अत्यंत महत्त्वाची टिप्स आहे. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची पण भाजी सावजी लोकांच्या भाजीसारखी टेस्टी होईल. अशाच छान छान टिप्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.